सम्यक प्रतिष्ठान आणि बोधिवृक्ष बुद्धविहार यांनी आयोजित केलेला आजचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आपले मोजके लोक आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हे बरोबर आहे आणि म्हणून आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात मी प्रथमतः भगवान बुद्धांची आई एकविरा, जिला आपण महामाया म्हणतो, तिला वंदन करतो। भगवान बुद्धांनी आपल्याला जो मार्ग दिलेला आहे अहिंसेचा आहे, शांतीचा आहे आणि आपल्याला माहित आहे हा मार्ग 2000 वर्षापूर्वीचा मार्ग आणि तिथपर्यंत आपल्याला आणण्यासाठी अनेक महापुरुषांनी काम केलेलं आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत आणि अंतिमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आज इथे खुर्चीपर्यंत आणून ठेवलेला आहे। हा माईक सुद्धा बाबासाहेबांमुळे आपल्या हातात आलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक सम्यक प्रतिष्ठान आणि बोधिवृक्ष बुद्धविहार यांना मी धन्यवाद देतो की सरकारने आपल्याला आवाहन केलेलं आहे की शक्यतो भीमा कोरेगावला गर्दी करू नका कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे, आणि मग ठिकठिकाणी आपण मानवंदना देण्याचा हा कार्यक्रम करतोय। आणि या कार्यक्रमाचे जे अनेक आयोजक आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि रघुनाथ कांबळे यांना खास करून धन्यवाद देतो की सानपाड्यात पुन्हा एकदा त्यांनी बोलवलेलं आहे। कारण सानपाडा ही माझी कर्मभूमी आहे, इथे मी शिक्षक होतो आणि शिक्षक असताना वयाच्या 35व्या वर्षी जे परिवर्तन माझ्या जीवनात झालेलं आहे त्यामध्ये सानपाड्यातल्या बौद्ध बांधवांचा फार मोठा वाटा आहे। त्यामध्ये अशोक अंकुश आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज या विचार मंचावर मी उभा आहे आणि म्हणून त्यांना मी आपले अशोक अंकुश असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांना धन्यवाद देतो। आपल्याला माहित आहे की आजचा दिवस हा भीमा कोरेगाव या क्रांतीस्तंभास मानवंदना देण्याचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्यांना हा विषय कळलेला आहे ते लोक आज तिकडे भीमा कोरेगावला जातात। सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेचा विषय हा आहे, परंतु त्यातल्या राजकीय चर्चांना स्पर्श न करता यातल्यामध्ये या देशातल्या समस्त मागासवर्गीयांच्या प्रेरणेसाठी जे काय आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कारण हा कार्यक्रम बुद्धविहारामध्ये आहे आणि तथागत गौतम बुद्धांनी जो संदेश संपूर्ण जगाला दिला तो मैत्रीचा संदेश दिला आणि मैत्री भावनेतून माणसं जोडायची, अनेक जाती अनेक समाज यांना जोडायचा आणि एका बुद्धांच्या महासागरामध्ये विचारांच्या महासागरापर्यंत त्याला न्यायचा, अशा प्रकारचा हा फार मोठा विषय आहे। आणि म्हणून थोडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा आज दिवसभर अनेक युट्यूबवर अनेक लोकांची भाषणं आहेत, अनेक क्लिप आहेत, अनेक शुभेच्छा आलेल्या आहेत की भीमा कोरेगावची लढाई कशी झाली। या लढाईबद्दल खरं म्हणजे आपल्यासमोर अधिक सांगायला नको की त्या काळी ती जी लढाई झाली ही सामाजिक, धार्मिक, राजकीय शोषण जे चालायचं त्या शोषणाविरुद्ध लढाई होती। लढाई जरी तलवारीची असली तरी त्यामध्ये एखादं राज्य ताब्यात घेणं किंवा दुसऱ्यावर सत्ता गाजवणं, जमिनी ताब्यात घेणं असा विषय नव्हता, तर ती आपल्या समाजाच्या हक्कांची लढाई होती। 500 महार सैनिकांनी त्या काळची जी पेशवाई होती त्या पेशवाईला संपवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी ह्या सगळ्या भीमा कोरेगावच्या लढाईवर अनेक आक्षेप नोंदवलेले आहेत। इंग्रजांच्या बाजूनी आपले त्या काळचे महार सैनिक लढले, पेशव्यांच्या विरोधात लढले, परंतु ते का लढले हे समाजात सांगण्याचा प्रयत्न होत नाही आणि त्यामुळे भीमा कोरेगावची लढाई या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या हक्कांची, अधिकारांची लढाई आहे, समस्त स्त्रियांची लढाई आहे। म्हणजे पेशव्यांनी ज्या लोकांचं शोषण केलं होतं त्यामध्ये या देशातल्या सगळ्या स्त्रिया होत्या, सगळ्या जाती धर्मातल्या स्त्रियांना त्यांनी गुलाम म्हटलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी याला म्हटलेलं आहे की स्त्री शूद्रातिशूद्र, या 85% भारताला गुलाम करण्याचा प्रयत्न पेशवाईकडून होत होता आणि म्हणून देशांतर्गत जे शोषण आहे
या शोषणामध्ये देशामध्ये आपल्याला मदत मिळण्याची शक्यताच नव्हती आणि इंग्रजांनी ती संधी आपल्या सैनिकांना लढण्याची दिली आणि त्या लढाईमध्ये जो द्वेष, जो राग, जो संताप आणि जे शौर्य आपल्या सैनिकांनी दाखवलं आणि त्या शौर्याचा सत्कार, शौर्याचा गौरव जगज्जेत्या इंग्रजांनी केलेला. जर इंग्रज साक्षीदार नसते तर कदाचित ही लढाई आता आपल्याला इतिहासात वाचताच आली नसती आणि तो शौर्यस्तंभ इंग्रजांनी उभा केला. नाहीतर भारतामध्ये आता आणि याच्या पुढच्या कुठल्या सत्ताधीशांना ते शक्य नव्हतं आणि ते काम इंग्रजांनी केलेलं आहे. इंग्रजांना आपल्या देशामध्ये शत्रू म्हणून उभं केलं जातं, परंतु समतेची लढाई, शिक्षणाची लढाई, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पत्नीच्या हातात पहिलं पुस्तक हे इंग्रजी शिक्षणामुळे आलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा इंग्रजी शिक्षणामुळे विद्वान झालेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांची गुलामगिरी शोधून काढली. बाबासाहेबांच्या बद्दल तर सांगायलाच नको. जगातल्या सगळ्या साहित्याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी भारतातली गुलामगिरी शोधून काढली. भारतातल्या अनेक विचारवंतांना हे माहीत नव्हतं की भारतामध्ये जी शोषण आहे ते जातीवर आधारित आहे. म्हणजे जगामध्ये अशा प्रकारचं शोषण कुठंच नाही की एखाद्या आपल्या मागासवर्गीय जातीमध्ये जन्माला आला म्हणजे तो कायमचा हलका आहे, शूद्र आहे, अतिशूद्र आहे, अशा प्रकारची ती मांडणी होती आणि पेशवाईमध्ये या शोषणाचा उच्चांक गाठला गेला होता. त्याबद्दल आताच्या पिढीमध्ये जास्त बोललं जात नाही, परंतु ही सांगायची वेळ आली. लोक असं म्हणतात की आता जातीभेद संपलेले आहे, परंतु जातीभेद संपलेले नाहीत. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई आहे ही या राष्ट्राच्या विरोधात आहे असं काही मनुवादी विचारवंत म्हणत आहेत. त्यांना माझं हेच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय समाजाला स्वातंत्र्याचा जो अर्थ सांगितला तो अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. मी आगरी समाजाचा अध्यक्ष आहे आणि म्हणून आजचं जे भाष्य आहे, जे ओबीसी वर्गातल्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी भीमा कोरेगावच्या स्तंभास वंदन करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की ही लढाई, पहिली लढाई ज्या महासैनिकांनी जिंकली, ही लढाई आमची लढाई होती, आमच्या स्वातंत्र्याची लढाई होती. कारण ओबीसी सुद्धा यामध्ये गुलामच होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गुलामी उघड करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न रायगड जिल्ह्यात केला आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मी अधिकाराने बोलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या रायगड जिल्ह्यात खोती विरुद्ध म्हणजे पेशव्यांच्या विरुद्ध जसं हे भीमा कोरेगावचं युद्ध झालं, ते युद्ध तलवारीचं होतं, बंदुकीच्या गोळ्यांचं होतं, पण बाबासाहेबांनी संविधानिक मार्गाने रायगड जिल्ह्यात जे युद्ध केलं, ज्याला लोकशाहीतलं युद्ध म्हणता येईल, ते आमच्या हक्क अधिकाऱ्यांचं होतं. त्या युद्धामध्ये आपल्याला माहित आहे की पाण्याचं जे आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या देशामध्ये दाखवून दिलं की इथल्या मागासवर्गीय बांधवांना, इथले जे संस्कृती रक्षक आहेत ते पाणी सुद्धा पिऊ देत नव्हतं. आणि पाण्याचं आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने होत असताना सुद्धा दगडफेक झाली. बाबासाहेबांना त्यात रक्त सांडावं लागलं आणि मग त्यानंतर पाणी हा लोकशाहीच्या मार्गाने सगळ्या देशवासींचा हक्काचा विषय आहे, ते त्यानंतर सिद्ध झालं. आज हे पाणी आमच्या समोर टेबलावर आमच्या हक्काचं पाणी आले, पण याच्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केलाय. हा देशाच्या आपल्या याचा विषमतेचा विषय आहे. त्याचप्रमाणे जमिनींचा संघर्ष झाला. ज्या भागामध्ये आज आपण आहात, हा भाग नवी मुंबई, ठाणे, रायगड हा जो पट्टा आहे, बुद्धांच्या काळात त्याला अपरांत म्हणत होते आणि या जमिनीसाठी संघर्ष इथल्या आगरी कोळी कराड्यांना करावा लागला. या संघर्षाचं नेतृत्व सुद्धा बाबासाहेबांनी केलं होतं. म्हणजे ओबीसी जात्यांना जमीन, पाणी, जंगल याचे कुठलेच अधिकार नव्हते, अगदी बाबासाहेबांच्या पर्यंत नव्हते. पण पेशवाईच्या काळामध्ये किती भयानक शोषण होत असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून त्या सैनिकांनी जी लढाई केली ती लढाई अत्यंत महत्वाची होती. आज आपण या शहरात शिकलेले लोक आहात, उच्च शिक्षित लोक आहात आणि उच्च शिक्षित लोक अशा प्रकारच्या वैचारिक कार्यक्रमाला जेव्हा येत नाहीत तेव्हा त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न येतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. भीमा कोरेगावच्या लढाईत जे सैनिक सामील होते
त्या सैनिकाला आमचं शोषण कोण करतंय, त्यांच्याशी आम्ही कसं लढलं पाहिजे. त्यांनी पेशव्यांना विचारलं होतं की आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, परंतु आमचे जे सामाजिक शोषण आपण केलेलं आहे, सगळ्या प्रकारचे मानवी अधिकार तुम्ही आम्हाला नाकारताय, ते तुम्ही द्यायला तयार आहात का. तेव्हा पेशव्यांनी सांगितलं, सुईच्या टोकावर राहतील एवढे सुद्धा अधिकार तुम्हाला आम्ही देणार नाही. आणि मग ते सैनिक चिडले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण माणसं आहोत, आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, पराक्रम आहे, आम्ही राज्य सुद्धा ताब्यात घेऊ शकतो, एवढी ताकद आमच्यात आहे. तुम्ही जर आम्हाला स्वीकारत नसाल तर लढाई अटळ. आणि मग ते इंग्रजांच्या बाजूने गेले आणि त्यातून हे रणकंदन झालं. आणि या लढाईमध्ये आज या लढाईला सुद्धा जर वास्तव पद्धतीने मांडली गेली तर उद्या भविष्यात याला चमत्कार म्हणतील, कोणी अफवा पण म्हणतील. कारण 500 सैनिक 28,000 सैन्याचा पराभव कसं करणार, बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. परंतु माणसावर प्रचंड अन्याय होतो, तो अन्याय सहन करण्याच्या पलीकडे जातो. त्यावेळी त्याच्याकडून जे कर्तृत्व घडतं ते कर्तृत्व त्या महार सैनिकांच्या पराक्रमामध्ये पाहायला मिळतं. आणि अशाच प्रकारचं कर्तृत्व अत्यंत शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात घडवून दाखवलेलं आहे. त्यांचं शिक्षण जरी बघितलं तरी अनेकांना असं वाटतं की एकाच माणसाला एवढं शिक्षण आणि एवढी पुस्तकं वाचणं शक्यच नाही. परंतु ज्याला आपण तथाकथित शिक्षण म्हणतो ते शिक्षण आणि शहाणपण, म्हणजे बुद्धांनी जे ज्याला प्रज्ञा म्हटलेली आहे, ते जरी महार सैनिक शिकलेले नव्हते तरी त्यांचं होणारं शोषण त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने कळलं होतं की त्यांनी पेशवाईला कापून काढलं. कारण आपल्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय सहन किती करायचा हा मोठा प्रश्न आहे. आणि भीमा कोरेगावचं युद्ध हे त्याचं प्रतीक आहे. एखादा माणूस अशिक्षित असू शकतो परंतु त्याला न्याय अन्याय चांगल्या पद्धतीने कळतो. आणि मला असं वाटतं की या शौर्यस्तंभाला वंदन करत असताना त्या महार सैनिकांना आपण शिकलेल्या लोकांनी अधिक चांगल्या पद्धतीने वंदन केलं पाहिजे. कारण अशिक्षित असून सुद्धा त्यांच्यावरचा अन्याय त्यांना कळला आणि त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलेला आहे आणि ते विजयी झालेले आहे. आणि म्हणून कांबळे साहेब, तुम्ही जे बोलता की आमचे लोक येत नाहीत, त्याचं कारण आहे की लोक शिकलेले आहेत पण शहाणे नाहीत. लोक जर शहाणे असते तर निश्चितपणे आम्ही कुठं गेलं पाहिजे हे त्यांना कळतं. आणि म्हणून ते सैनिक शिकलेले नव्हते, माझे आजोबा शिकलेले नव्हते, पण त्यांना शहाण पण होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की कुठल्या बाजूने जायचं. आणि म्हणून ही लढाई आहे, ही लढाई अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारे लोक आपल्याकडे असले पाहिजेत. आपल्याला ही लढाई सांगता येत नाही. अजूनही लोकांना असं वाटतं की देशामध्ये जगामध्ये अनेक लढाया झाल्या, नेपोलियन बोनापार्ट आहे, बाजीराव पेशव्याला सुद्धा एक महान सेनानी म्हणणारे लोक आहेत, अनेक राजांच्या लढाया झाल्या. परंतु या सगळ्या लढायांमध्ये राज्य मिळवणं, जमीन मिळवणं, दुसऱ्यावर अधिकार गाजवणं हा विषय होता. परंतु सामाजिक शोषणाविरुद्ध जी लढाई झाली, ज्या सैनिकांनी आपले प्राण त्यासाठी खर्च केले, ते सैनिक किती महान असतील. आणि म्हणून या देशामध्ये क्रांतिकारकांची नावं लिहिली जातात. हे क्रांतिकारक आहेत, हे क्रांतिकारक आहेत. कोणाची जमीनदारी गेली, कोणाचं राज्य गेलं म्हणून लोक युद्ध करायला उतरले, परंतु आमचे मानवी अधिकार नाकारलेत म्हणून युद्धाला उतरलेले महार सैनिक हे कोणीही या देशाला अजूनही समजावू शकलेलं नाही. आणि म्हणून या समाजामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जो कमीपणा दिसतोय त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे बसलेल्या लोकांना धन्यवाद देतो की आपल्याला ही गोष्ट समजलेली आहे म्हणून आपण आज संध्याकाळी या कार्यक्रमाला 8 वाजता इथे आलेला आहात. मी सुद्धा भीमा कोरेगावच्या स्तंभास अनेक वेळा वंदन करायला गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर मन भरून येतं. ही केवळ शस्त्रांची लढाई नाही, एकामेकाचा जीव घेण्याची किंवा रक्त सांडण्याची लढाई नाही, तर जो आपल्यावर अन्याय होतो त्याची ती लढाई. आता तुमच्यापैकी लहानपणी किती लोकांवर सामाजिक अन्याय झाला असेल, शोषण झालं असेल, किंवा नोकरी करत असताना तुम्हाला किती वेळा कोणी शोषण केलं असेल हे तुमच्या मनालाच माहिती. मी तो प्रत्यक्ष अनुभव घेतला. जनरली ओबीसीना असा अनुभव येतो, पण ओबीसी लोक व्यक्त करत नाहीत. हे शोषणातून झालेलं आहे असं त्यांना सांगणारं कोण नसतं. इथे सानपाड्यामध्ये शिक्षकाची नोकरी करत असताना मी अनुभव घेतला. परंतु
या 85% मागासवर्गीयांमध्ये अशा प्रकारचा अन्याय जेव्हा होतो, त्याला धर्माने असं सांगितलेलं आहे की तुझ्या मागच्या जन्माचं जे पूर्वकर्म आहे, पूर्वजन्माचं, त्याच्यामुळे तो हे भोग घेतो. तो धर्मामध्ये त्याचं उत्तर शोधायला जातो आणि त्याला असं वाटतं की माझं काहीतरी चुकलं असेल, मागच्या जन्मात मी पाप केलं असेल म्हणून हे होतंय असं त्याला वाटतं आणि तो दुःख सहन करत राहतो. परंतु अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारचं दैन्य पिढ्यानपिढ्या सहन करण्याची भारताची परंपरा या भीमा कोरेगावमधून मोडून काढलेली दिसते. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काय पाप पुण्य केले ते काय असेल ते असेल, परंतु मैदानामध्ये आम्ही फैसला करू की आमच्या मनगटाच्या जोरावर ज्यांनी आमच्यावर अन्याय केले त्यांना आम्ही कापून काढू. आणि हे करण्याचा पराक्रम या सैनिकांनी केलेला आहे. या देशातलं अध्यात्म, या देशातली संस्कृती, या देशातलं राजकारण सगळं काही बदलून टाकण्याची क्षमता या युद्धामध्ये. आणि अशा प्रकारचा संताप तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो, तुम्हाला कोणीतरी येऊन मारतं, तुमची कोणीतरी जमीन हिसकावून घेतो, तुम्हाला नोकरीतून कोणा प्रमोशन नाकारतं किंवा नोकरी सुद्धा नाकारतात, तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात हा संताप येतो. आपण रात्र झोपत नाही, असं स्वप्न बघतात लोक. मग जो अन्याय करतो, 2 हातात 2 तलवारी घेऊन मी लढाई करीन, अशा प्रकारचं मनामध्ये विचार येतात. पण आपण हे व्यक्त करत नाही, कारण आपण सभ्य माणसं आहोत. पण या सभ्यतेच्या नावाखाली अन्याय सहन करण्याचं काम आम्ही आजही करत आहोत. आणि म्हणून भीमा कोरेगावच्या सैनिकांनी जी लढाई केलेली आहे, त्या लढाईमध्ये ते ज्या पद्धतीने व्यक्त झालेले आहेत, ही व्यक्त होणं, त्या लढाईचं वर्णन करणं, यासाठी मी काय इथे बोलणार नाही. परंतु जो विषय अत्यंत महत्वाचा आहे, जो मला कळलेला आहे ओबीसी माणूस बांधव म्हणून, तो तुम्हाला मी सांगणं गरजेचं आहे. या लढाईला समाजामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच्या अगोदर पण स्तंभ होता, त्याच्या अगोदर लढाई इतिहासामध्ये नोंदली गेली होती. या देशातला कुठलाच इतिहासकार या लढाईला समोर आणायच्या इच्छेत आजही नाही. शासन सुद्धा नाही आहे. शासनाचं तर म्हणणं आहे की हे बाहेर येऊच नये किंवा वाईट पद्धतीने यावं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ही लढाई आपल्या समोर आणलेली आहे, ती लढाई आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि सानपाड्यातल्या या बोधिवृक्ष विहारातल्या सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे की लढाई आपण लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने आणली पाहिजे. बोधिवृक्षाखालीच आपल्याला तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून बोधिवृक्ष बुद्ध विहाराने हे काम नवी मुंबईसाठी करावं. त्याचं कारण असं आहे की बाजीप्रभू देशपांडेंची लढाई, घोडकिंडांची माहित आहे आपल्याला, तानाजी मालुसऱ्यांची पण लढाई आपल्याला माहित आहे. पण या दोन्ही लढाईमध्ये भीमा कोरेगावमध्ये जो फरक आहे तो फार वेगळा फरक आहे. की समाजाचं शोषण, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. पण शिवाजी महाराजांचं राज्य संपवून पेशवाई जेव्हा आली, त्या पेशवाईमध्ये मनुस्मृती आणि मनुवादाच्या विचारांचं राज्य या देशावर आलं आणि मागासवर्गीयांच्या फार मोठ्या हाल अपेष्टा झाल्या. आपण सगळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लढणारे मावळे आहोत, किल्ल्यांचे किल्लेदार आहोत. मी जी टोपी घातलेली आहे, ही टोपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची, मावळ्यांची टोपी आहे. परंतु इतिहासामध्ये आपला एकही सरदार यांनी दाखवला नाही. या देशामध्ये शूर कोण? तर फक्त क्षत्रिय. या देशात राज्य करण्याचा अधिकार कोणाला? तर क्षत्रियांना. म्हणजे क्षत्रिय आणि शूर हे समानार्थी शब्द झाले होते. बाकीचे 85% मागासवर्गीय लोक आणि स्त्रिया हे लढाईच करू शकत नाही, अशा प्रकारचा विचार इथे पेरला गेला. आणि म्हणून लढण्याचा विषय आला की आपले लोक बोलायचे की आपलं ते काम नाही, आपण पायरीप्रमाणे राहूया. आध्यात्मिक भाषेत लोक म्हणायचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, मारच खायचा. आणि म्हणून असा अनेक वेळा एकट्यावर जेव्हा हल्ला होतो आपल्यावर, अनेकांवर होतो. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझ्या जेव्हा कानाखाली कोणी आवाज काढले तेव्हा मला असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली, मी घरी गप्प बसलो पाहिजे. पण असा अन्याय सहन केलेल्या काही लोकांनी मला सांगितलं की हा अन्यायाचा आणि त्यासाठी तुम्हाला लढलं पाहिजे. मागासवर्गीय माणसाला, स्त्रियांना ह्या बाबतीत कुणीही सल्ला देणारा, साथ देणारा माणूसच भारतामध्ये नाहीये.
आणि म्हणून आजही अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात असे अन्याय होत आहेत, रोज अन्याय होत आहेत आणि ते दडपले पण जात आहेत. आणि मग ह्या अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे ही भावना मागासवर्गीय बांधवांमध्ये पेरणं फार अवघड आहे. त्या दिवशी 2005 साली मला बाबासाहेबांच्या ह्या विचारांनी जी काय ज्ञानप्राप्ती झाली की तुमच्या विरुद्ध जो अन्याय होतो त्याविषयी तुम्ही लढलं पाहिजे, हे मला कळलं. पहिला प्रश्न येतो, तुम्हाला कळून उपयोग नसतो, कारण बाजूच्या माणसाला ते कळलेलं नसतं. बाजूची माणसं सांगतात कुठे पोलिसांच्या विरुद्ध जायचं, मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या विरुद्ध कुठे जायचं, तू काय सहन कर, काय फरक नाही पडत, हे दिवस जातील निघून, अशा प्रकारे त्याला गप्प बसवलं जातं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा आपल्या देशामध्ये उभा केलाय तो निश्चित खूप मोठा आश्चर्यकारक लढा आहे. म्हणजे पहिल्यांदा माझा परिचय आंबेडकरी चळवळीशी झाला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं लोकशाहीमध्ये सुद्धा शांतपणे लढणारे लोक ह्या चळवळीमध्ये आहेत. आणि वयाच्या 35व्या वर्षी ही गोष्ट मला कळली आणि मागचं 35 वर्षाचं माझं जीवन बदलून गेलं. आणि 35 वर्षानंतर 2005 नंतर आज 2021चा पहिला दिवस आहे, 1 जानेवारी आहे. आणि 1 जानेवारीला मी हा अनुभव घेतोय लढण्याचा. मी जेव्हा लढत नव्हतो त्यावेळेचं वेगळं जीवन होतं आणि लढायला सुरुवात केली त्यानंतरचं वेगळं जीवन आहे. त्यानंतर मी एक विधानसभा लढलो, एक लोकसभा लढलो. राजकीय विषय म्हणून नाही लढलो की मला पण बोलायचं आहे, आमच्या लोकांना बोलायचं आहे, माझ्या समाजाचा विषय म्हणून बोललो. हे काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन जो आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे. कुठलंही समाजाचं काम करणार असणारी माणसं असतात, या सांडपाड्यात आपण बुद्धविहार चालवतात किंवा समाजाचं काम करतात, तेव्हा अडचणी येते की आपलं घर संसार सोडून कशाला बाकीचं काम करायचं, काय गरज पडलेली आहे, कशाला संध्याकाळी जायचं तिकडे बसायला, आपल्या घरात टीव्ही मुलाबाळांमध्ये बघणं हे चांगलं जीवन आहे, अशा प्रकारची मांडणी आपल्याकडे सगळीकडे असते. आणि त्याला छेद देऊन काही सामाजिक कार्य उभी राहतात. त्यातलं हे भाग आहे, हे जे बुद्धविहार उभं राहिले ही चांगल्या विचारातून निर्माण झाले. कारण का कोणाला अशी इच्छा नसते सार्वजनिक ठिकाणी एखादी चांगली वास्तू उभी राहावी, त्यामध्ये विचार व्हावे, विचार मांडले जावेत, असं फार कमी लोकांना वाटतं. आणि हे न वाटण्यामागची जी भावना आहे ती भावना गुलामीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचं युद्ध आपल्या समोर जे आणलं ते युद्ध यासाठी आणलं की 2005 नंतर मी सुद्धा माझ्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करत आलो, रोज प्रयत्न करत आलो. परंतु समाज आपल्या हक्क अधिकारांसाठी लढायला तयार नाही. तो वेगळ्या विश्वात आहे. त्याला असं वाटतं की आपले प्रश्न हा आकाशातला देव सोडवेल, त्यासाठी आम्हाला संघर्ष करायची गरज काय. आणि म्हणून देवळांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं तो शोधत राहतो. अन्याय करणारे लोक कोण आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांना आम्ही भिडलं पाहिजे. अशा प्रकारच्या लढाया करणारे लोक फार दुर्मिळ आहेत. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई ज्या पेशवाईला देव धर्माचा, आकाशातल्या देवतांचा आशीर्वाद होता, अशा लोकांना युद्धात हरवण्याची लढाई आहे. कारण पूर्वी पुराणामध्ये पाहिलं असेल की आमका वीर जिंकला की आकाशातून देव पुष्पवृष्टी करायचे, मग त्यांना आकाशातल्या देवांचा पाठिंबा होता. अशा प्रकारच्या लोकांच्या विरोधात अतिमागास समजलेल्या सैनिकांनी विजय मिळवणं या देशातला फार मोठा विजय आहे. अशा प्रकारची मांडणी त्याची अजून कोणी केलेली नाही, पण ती झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लढाई जेव्हा आमच्या समोर ठेवलेली आहे तेव्हा मला एक ओबीसीचा नेता म्हणून जो प्रश्न पडतोय की आम्ही सुद्धा ओबीसी बांधवांना जागा करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा 2005 पासून 2020 पर्यंत आपले जे प्रयत्न आहेत त्यांना थोड्या प्रमाणात यश यायला लागलेलं आहे, पण ते फार कमी आहे. याचं जे मुख्य कारण आहे ते मुख्य कारण आहे की ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांच्या मनावर गुलामगिरी अशा पद्धतीने बिंबवलेली आहे की ती उघड करणं फार अवघड आहे. सार्वजनिक जीवनात सामाजिक लढे असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील आणि व्यक्तिगत अपमानाचे प्रसंग असतील, यामध्ये लढाईला गेलो तर आमचा विजय होणारच नाही, अशा प्रकारची त्यांची मानसिकता झालेली आहे. ती पराभूत मानसिकता आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी यांना गुलामगिरी म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मागासवर्गीयांचं मानसशास्त्र पूर्ण कळलं होतं.
आणि म्हणून या लोकांना जागं करण्यासाठी काहीतरी चांगलं उदाहरण पाहिजे. जसं शाळेमध्ये ज्या मुलाचा पहिला नंबर येतो त्याचं कौतुक कोणीतरी पुष्पगुच्छ देऊन करतं आणि ते कौतुक झाल्यानंतर त्याला कळतं की मी हुशार आहे, मी अधिक अभ्यास करेन, मी अधिक मोठा होईल. पण त्याला सतत कोणी कमी लेखायला लागलं तर त्याच्या मनामध्ये गुलामीची भावना तयार होते आणि नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या मध्ये तर सगळेच नातेवाईक अशा प्रकारची भावना पेरतात की तू नालायक आहेस, तू हलका आहेस, तुला काहीच नाही जमणार. या नापास झालेल्या मुलाशी ज्या पद्धतीनं पालक वागतात तशा प्रकारचे या देशातले सगळे पालक धर्मगुरू आपल्या मागासवर्गीयांशी वागलेले आहेत. देवळामध्ये स्त्री गेली तर ते मंदिरच अपवित्र होईल अशा प्रकारची भावना पेरून ठेवले आणि आम्हाला जन्म देणाऱ्या आणि देवांनाही जन्म देणाऱ्या स्त्रियांना त्यांनी शूद्र करून टाकलं, मंदिर प्रवेश नाकारला. त्याच पद्धतीने समस्त मागासवर्गीयांशी हा देश वागलेला आहे. आणि मी हजारो वर्षांची गुलामगिरी बाहेर काढायची कशी आणि मागासवर्गीयांच्या पराक्रमाचं एकही उदाहरण इतिहासात कोणी लिहिलं नाही, लिहिणारच नाहीत. कारण आमच्यावर गुलामगिरी लादणाऱ्या लोकांना पूर्ण माहित आहे की यातल्या एका मुलाचं जरी कौतुक केलं तरी तो उद्या आव्हान निर्माण करू शकतो. मग कधी एकलव्याचा अंगठा कापा, एकलव्य अतिशय चांगला धनुर्धारी, पण द्रोणाचार्याने त्याचा अंगठाच कापून टाकला. कारण धनुर्विद्येमध्ये बाण पकडायला अंगठा लागतो आणि आज सुद्धा पेन पकडायला अंगठा आणि हे बोट लागतं. हेच जर बोट कापलं तर प्रश्नच नाही, पराक्रम काय काहीच नाही करू शकत माणूस. शंभुकाचा वध केला गेला रामायणामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माहिती आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 35% मार्क्स दिले इथल्या पेपर तपासणाऱ्या लोकांनी. आणि तेच बाबासाहेब जगातले नंबर 1चे विद्वान म्हणून जगप्रसिद्ध झाले. म्हणजे इथली जी व्यवस्था अशी आहे या व्यवस्थेने आम्हाला कायम आमची मनं मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की माणसाच्या मनाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. म्हणजे मनाचं स्वातंत्र्य नाकारण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं असेल तर लढाईच्या मैदानात लढायला कोण येणार सोबत. आणि हे बाबासाहेबांना माहित होतं. म्हणून भीमा कोरेगावची लढाई ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आमच्या समोर आणली, बाबासाहेब स्वतः तिथे गेलेले आहेत. पहिली मानवंदना बाबासाहेबांनी दिलेली आहे, वैचारिक मानवंदना बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि आज सुद्धा भीमा कोरेगावमध्ये मानवंदना पाहिजे असेल तर ती वैचारिकच असली पाहिजे. लढाईची किंवा हिंसक मानवंदना आजच्या लोकशाहीत आपल्याला अपेक्षित नाही, त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु वैचारिक मानवंदना ही झालीच पाहिजे. आणि ती वैचारिक मानवंदना अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा आमच्या आजच्या बौद्ध बांधवांना असा संदेश दिला की या देशामध्ये तुम्ही मार खाणारे लोक नाहीत. या देशामध्ये राज्यकर्ते आणि क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या लोकांना, राजांना सुद्धा तुम्ही हरवू शकता. तुमच्या मनगटात ती ताकद आहे, आपल्या पूर्वजांमध्ये ताकद आहे, अशा प्रकारचा विश्वास दिला. आणि बाबासाहेबांनी हा विश्वास जसा आपल्या बौद्ध बांधवांना दिला, त्या काळातल्या महार सैनिकाला त्यांनी मानवंदना दिली, तोच विश्वास बाबासाहेबांनी अनेक जातींमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. आणि त्या जातींपैकी आगरी समाजाचा मी असा एक कार्यकर्ता आहे की बाबासाहेबांनी अलिबागला येऊन नारायण लागून सांगितलं, भीमा कोरेगावमध्ये ज्या पेशवाईचा अंत, सैनिकी अंत त्या महार सैनिकांनी केला, त्या जमीनदारीचा अंत आपल्याला रायगड जिल्ह्यात करायचा. आणि खोती विरुद्ध आंदोलन त्यांनी उभं केलं. हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी समाजाच्या मनामध्ये गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्याचा विचार पेरून केलेला आहे. आणि मग आगरी समाजाचे, कोळी समाजाचे, कुणबी समाजाचे आणि भंडारी समाजाचे सगळे नेते बाबासाहेबांच्या बरोबर आलेले आपण पाहायला मिळतात. ही लढाई जमीनदारी विरुद्ध कोकणात झाली. ही लढाई बाकीच्या महाराष्ट्रात झाली नाही, कोकणामध्ये यशस्वी झाली. आणि हा कुळ कायदा सगळ्या देशाला आपल्याला मिळाला. आणि म्हणून आज कोणी जमीन कसत कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आजची सभा भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला वंदन करण्याची असली तरी आपण जिथे बसलेला आहात त्या जागेशी सुद्धा ही लढाई संबंधित आहे. त्या सगळ्या जागा ओबीसीच्या जागा, एससी एसटीच्या जागा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आपल्याला भेटल्या होत्या. आणि या जागा पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, ज्यामध्ये पेशवाईचे अंश जास्त आहेत, त्यांनी या वरच्या बाजूला MIDC आणली. सांगितलं आम्हाला औद्योगिक विकास करायचा आहे आणि 100% जागा संपादित केल्या. खालची जागा घेतली आणि इथली सिडकोने सगळी जागा संपादित केली. परंतु मूळ मागासवर्गीयांच्या असलेल्या जागा
मागासवर्गीयांना न देता पुन्हा एकदा उच्चवर्णीय देण्याचा घाट घातला. आणि म्हणून ही जागा बुद्धविहारासाठी आपण वापरता. बाबासाहेबांचा जो कायदा आहे, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, त्या नियमाने जागा आमची आहे, हा आत्मविश्वास जागांच्या बाबतीत आम्ही ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे आज आपल्या लोकांना, आमची जी गावठाण आहेत आगरी कोळ्यांची, त्यांना सुद्धा सिडको अतिक्रमण म्हणते. म्हणजे ज्यांनी जागा दिल्या या शहराला त्यांना सुद्धा हे अतिक्रमण म्हणतात. म्हणजे पेशवाई अजून सिडको सारख्या संस्थेच्या डोक्यातून गेलेली नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही लढाई अत्यंत बौद्धिकतेने जमिनींच्या बाबतीत उभी केली, पाण्याच्या बाबतीत उभी केली. चिरनेर जंगल सत्याग्रहाचे केसेस बाबासाहेब लढले. आणि मनुस्मृती दहनाच्या नावाने ज्या धार्मिक विचाराने ही गुलामगिरी पेशवाईने लादली होती, ती मनुस्मृती जाळून ती सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, तथागत गौतम बुद्धांनी जी गोष्ट सांगितली, त्यांनी आत्मा नाकारला. अनेक म्हाताऱ्या माणसांना असं वाटतं की ह्या जन्मात जर आम्हाला न्याय भेटला नाही तर स्वर्गात मिळणारच आहे, स्वर्गात न्याय मिळेल आम्हाला, आता काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि म्हणून ते काही काम न करता स्वर्गाची वाट बघत बसतात की मेल्यानंतर न्याय भेटेल. तथागत गौतम बुद्धांनी, बाबासाहेबांनी अशा प्रकारचा स्वर्ग नाकारला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला न्यायासाठी जमिनीवरच संघर्ष करता येईल आणि जमिनीवरच स्वर्ग उभा करता येईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाला नाव दिलं संघर्ष. संघर्ष हेच माझं जीवन आहे, बाबासाहेब सांगतात. आणि संघर्ष करण्याची ही माणसाची वृत्ती मारण्याचं काम मनुवादाच्या, पेशवाईच्या गुलामगिरीने केलं होतं. आणि हे मानसशास्त्र तुमचं आमचं आजही तसंच आहे. हे कार्यक्रमाला न येणारे लोक हे मानसिक गुलामगिरीने ग्रस्त आहेत, म्हणून ते कार्यक्रमाला येत नाहीत किंवा भीमा कोरेगावला पण जात नाहीत. आणि यामध्ये शासनाचा प्रयत्न हाच आहे की अशा प्रकारची प्रेरणा कोणी घेऊ नये, कारण अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचं काम अशा प्रकारच्या विचारातून होऊ शकतं. आणि भीमा कोरेगावची लढाई आजही सगळ्या मागासवर्गीयांना, 85% भारतीयांना प्रेरणादायी यासाठी आहे, कारण ती लढाई कुठल्याही माणुसकी विरुद्ध नाही तर माणुसकीच्या शत्रूंविरुद्ध आहे. आणि म्हणून आजच्या घडीला बाबासाहेबांनी भीमा कोरेगावची लढाई उभी केली नसती तर जी काही चळवळ, आंबेडकरी चळवळ म्हणून जी उभी आहे ती दिसली नसती. आणि हाच प्रश्न आज आंबेडकरी चळवळ एका उंचीवर गेलेली आहे, बौद्ध समाज बांधव एका उंचीवर गेलेले आहेत, पण उरलेल्या भारतातल्या ज्या जाती आहेत, स्त्रिया आहेत, त्या अजून तिथेच आहेत, त्या अजून बाहेर आलेल्या नाहीत. आणि म्हणून आगरी समाजाचा, इतिहासाचा मी जेव्हा अभ्यास केला आणि बाबासाहेबांचं या समाजासाठी असलेलं योगदान मी पाहिलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की जमिनी ज्या हक्काच्या दिल्या त्या बाबासाहेबांनी दिल्या. जो पैसा आला, शिक्षण आलं, मागासवर्गीयांना शिक्षणाचा, ओबीसीना अधिकार नव्हता, जमिनींचा अधिकार नव्हता, कुठलाही मानवी अधिकार नव्हता. पाणी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी पिऊ देत नाहीत. हे अस्पृश्यांच्या बाबतीत लोक लिहितात आजही, पण ओबीसीना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी पाणी देत नव्हते, जमीनच नव्हती आमची. तर ही सगळ्या प्रकारची गुलामगिरी आजच्या घडीला, आज विकासाच्या नावाखाली हातात मोबाईल आलेत, लॅपटॉप आले, तरुण मुलांना ह्या गोष्टी माहीत नाहीत, मागच्या शोषणाच्या गोष्टी माहीत नाहीत. आणि त्यामुळे तरुण मुलं म्हणतात, बाबा तुम्ही जा त्या कार्यक्रमाला, आमची काही गरज नाही. पण तुमच्यावर जी आता गुलामगिरी येणार आहे, आज आमचं JNPT बंदर खासगी उद्योजकाच्या हातात गेलं. देशातले सगळे सार्वजनिक उपक्रमाचे कारखाने आहेत ते विकले जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्यामध्ये दृष्टिकोन असा होता की या सार्वजनिक उद्योगामध्ये ज्या नोकऱ्या असतील त्या आरक्षणाच्या रूपाने आमच्या मागासवर्गीय बांधवांना लागतील आणि त्यांना उभं राहण्याची संधी मिळेल. पण भविष्यामध्ये नोकऱ्या संपलेल्या आहेत, कारण हे सार्वजनिक उद्योग उपक्रम सगळे उद्योगपतींच्या हातात गेलेले आहेत. आणि म्हणून युट्यूबला मगाशी एक मी क्लिप बघितली, याच्या पुढे 2 वर्षापेक्षा जास्त परमनंट नोकरी कुठलीच नसेल. नोकरी फक्त किती असेल, 2 वर्षाची. म्हणजे तुमचं तुम्ही काम करायचं आणि लात मारणार तो जो कोणी मालक असेल तो. आधुनिक गुलामगिरी आहे. मग ती तरुण पिढीने BE झालेल्या, इंजिनियर झालेल्या, वकील झालेल्या, प्राध्यापक झालेल्या तरुण पिढीने ही गुलामगिरी स्वीकारलेली आहे. ते असं म्हणत नाही की पूर्वी बाबा तुम्ही परमनंट झालात, रिटायर्ड झालात, तुम्ही सगळे रिटायर्ड झालात, ते अभिमानाने सांगता. आता रिटायरमेंटचा प्रश्नच नसेल, कारण सगळे हंगामी लोक असतील, कंत्राटी लोक असतील. आणि ही अस्थिरता या देशामध्ये पूर्वी पण होती, आता पण आहे.
आणि ही अस्थिरता योग्य भाषेत आता सुद्धा तुम्हाला सांगावी लागेल. ही अस्थिरता आल्यानंतर जेव्हा जेव्हा लढण्याचे प्रसंग येतात, म्हणजे आजच्या घडीला तुम्हाला सांगतो, मागासवर्गीयांचे सगळेच लढे, अन्यायाचे असतील, अत्याचारांचे असतील, या सगळ्यांना कार्यकर्ते मिळत नाही. आणि कार्यकर्ते न मिळण्याचं एकमेव कारण आहे, माणसं मनाने गुलाम झालेले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी जी लढाई आहे, पूर्ण जीवन या महामानवानं आमच्यासाठी खर्च केलं. जर त्यांनी उद्योगपती व्हायचं म्हटलं असतं तर आज जे काही उद्योगपती दिसतात त्यांच्यापैकी एक मोठे उद्योगपती ते झाले असते. मोठी मोठी धरणं बाबासाहेबांच्या विचारातून बांधली गेली. रिझर्व्ह बँकेचा पाया आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातला असेल तर आता जे बँका बनवणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा निश्चित मोठी बुद्धी त्यांच्याकडे होती, कारण बँकेचा उपयोग त्यांनी लोककल्याणासाठी केला. एवढा मोठा महामानव आपलं जीवन समाजाला देतो. समाजासाठी जगण्याचा हा संदेश तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा दिला. आपलं राज्य सोडून दिलं आणि मानवी दुःखाचं कारण शोधण्यासाठी ते बाहेर पडले. आणि आज आम्ही सत्तेकडे सतत, नगरसेवक असेल तर तो म्हणतो माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, आमदार असेल तर तो म्हणतो माझा मुलगा भावी मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल तर तो म्हणतो की माझा मुलगा पंतप्रधान झाला पाहिजे. अशा प्रकारची सत्तेची आकांक्षा इतकी वाढत गेलेली आहे. यामध्ये समाज, देश सगळं काही विक्रीला लागलेलं आहे. आणि देश आज अशा स्थितीत आहे, कोरोनामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे आणि त्याच्याबद्दल न बोलणं म्हणजे भयानक, म्हणजे तो फार मोठा कृतज्ञपणा होईल. तुम्ही सांडपाड्यात राहता, एका आधुनिक शहरात राहता, परंतु घराघरामध्ये गरिबांच्या घरात एवढ्या प्रकारची गरिबी आहे आणि एवढी निराशा आहे. तरुण बेकार बसलेले आहेत, विद्यार्थी घरात, विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं याचं माहीतच नाही. आणि हे जे सगळे प्रकार आहेत ते माणसांनी काय करावं, आपला राग कसा व्यक्त करावा, अशा प्रकारचे आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला त्या काळातल्या भीमा कोरेगावचा जो उद्रेक आहे लोकांचा, तो माणुसकीच्या नात्याने आणि प्रेमाने समजून घेतला पाहिजे की माणूस किती सहन करू शकतो. आणि हे जेव्हा सहनशीलतेच्या पलीकडे जातं तेव्हा क्रांती होते आणि ती भीमा कोरेगावची क्रांती आहे. आता मी भाषण माझं संपवतो, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला चांगल्या समजतात. हे संपत असताना मी हे सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्या आंबेडकरी समूहासाठीच काम केलं अशा प्रकारची मांडणी काही ठिकाणी आज दिसते. आणि बाबासाहेब आमचे नाहीत अशा प्रकारची भावना इतर जाती आणि धर्मामध्ये पेरली जाते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रूपी जी देणगी या देशाला दिलेली आहे, त्या संविधानाने या देशातला कुठलाच माणूस या देशाचा शत्रू नाही. सगळे आपण भाऊ आहोत. स्त्रिया, पुरुष हे सगळे भाऊ आहोत आणि प्रत्येकाच्या कल्याणाचा मार्ग भारतीय संविधानामध्ये आहे. तरी सुद्धा ही गोष्ट आपल्याला सांगावीच लागते, हे संविधान राबवणारे हात जर पेशवाईसारखे शोषण करते झाले, आपल्याला गुलाम बनवणारे झाले, तर संघर्षाला पर्याय नसतो. आणि आजच्या घडीला इतर ज्या जाती आहेत, मागासवर्गीय जाती आहेत, त्या मागासवर्गीय जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष त्या जातीत जन्माला आलेला नाही. आणि त्या जातीला सांगितलं जातं की बाबासाहेब तुमचे नाहीत, बाबासाहेब तुमचे नाहीत हे सांगितलं तर ठीक आहे, पण त्यांच्या पुस्तकाला पण हात लावू नका, त्यांचं भाषण पण ऐकू नका. असं जेव्हा सांगण्याची यंत्रणा तयार होते तेव्हा ती गुलामगिरी अधिक वाढत जाते. आणि म्हणून या देशातल्या सगळ्या मागासवर्गीय जातींना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणून नेतृत्वाची गरज आहे म्हणून आपण असं स्वप्न बघणार नाही की बाबासाहेबांनी पुन्हा जन्म घ्यावा. तर बाबासाहेबांसारखे जीवन जगणारे तरुण कार्यकर्ते आमच्याकडे असले पाहिजेत. आणि बाबासाहेबांची जी मांडणी आहे की ज्या माणसामध्ये गुलामगिरी ठासून भरलेली आहे त्याला त्याच्या पराक्रमाचा मुद्दा एक तरी सांगावा लागतो. आणि भीमा कोरेगाव हा पराक्रमाचा असा मुद्दा आहे की माणसाचं मन त्याच्यामुळे लढायला तयार होतं, घडतं. आणि माझ्या समाजाचा सुद्धा हा जो वीक पॉइंट आहे तो आम्ही ओळखलेला आहे. भंडारी समाजाच्या बांधवांना आम्ही सांगितलं की भंडारी समाजाच्या आरमारानं जगज्जेत्या इंग्रजांचा पराभव केलेला आहे. भंडाऱ्यांच्या बरोबर आगरी होते, भंडाऱ्यांच्या बरोबर कोळी होते, भंडाऱ्यांच्या बरोबर मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने ह्या इंग्रजांच्या आरमाराचा रत्नागिरीच्या समुद्रात पराभव केला. पण याच्यावर पुस्तक लिहिण्याची, यावर कथा लिहिण्याची कधीही गरज आमच्या ओबीसी बांधवांना वाटली नाही. याचं कारण आहे की समाजाला कुठल्या पद्धतीने उभं करायचं याची दिशाच नाही.
आणि म्हणून ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बौद्ध बांधवांना आज इथपर्यंत आणलेले आहे, आज देशातले प्रमुख अधिकारी, IAS ऑफिसर असतील, IPS अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्राध्यापक असतील, मोठ्या प्रमाणात आपल्या समाजातून झालेले आहेत. त्याच पद्धतीनं या मागासवर्गीय जातीतून अधिकारी, प्रशासक जेव्हा या भारतामध्ये येतील तेव्हा त्या जातींचं दुःख बाहेर येते, लिहायला लागतील. आणि म्हणून या सगळ्या ओबीसी जातींमधले जे अन्याय अत्याचार आहेत तेवढे प्रचंड आहेत की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं रायगड जिल्ह्यामध्ये नारायण नागू पाटील जसे त्यांचे सहकारी होते, त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव दत्ता पाटील सेज विरोधी आंदोलन लढले. रिलायन्सचा सेज जेव्हा 2005ला आमच्याकडे आला तेव्हा रिलायन्सने सांगितलं की या सगळ्या जमिनी घेऊन आम्ही अनेक नोकऱ्या निर्माण करू, अनेक उद्योग निर्माण करू. सरकारने त्यावर विश्वास ठेवला आणि अत्यंत मोक्याच्या जमिनी JNPTच्या रिलायन्सने घेतल्या. आज तुम्ही परिणाम पाहिला, एक नोकरी नाही, भाताचा एक कण तिथे पिकत नाही, त्या जमिनी तशाच पडून आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात त्या जमिनी मिळत नाही. अशाच प्रकारचे कायदे, शेतकरी विरोधी कायदे आज देशामध्ये चालू आहेत. ते शेतकरी त्याला विरोध करतायत. आता शेतकरी विरोध करतायत तर त्या कायद्यांविषयी लोकसभेत चर्चा तर व्हायला पाहिजे, दोन्ही बाजूनी, किंवा चांगला की वाईट चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा न करता ते कायदे आज लोकसभेत आलेले आहेत आणि ज्यांना आम्ही अशिक्षित शेतकरी म्हणतो ते विरोध करतायत तिथे. ते जर अशिक्षित असतील, त्यांना समजत नसेल तर कायदा समजावण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारची अशी स्थिती आज आहे की सरकारने रायगडच्या शेतकऱ्यांचा विश्वास गमावलेला आहे. माझं सरकारला थेट म्हणणं आहे तर सेज प्रकल्प हे देशाच्या फायद्याचे होते, तर मग आज शेत प्रकल्पामध्ये एकही भाताचा कण किंवा एखादा गहू का पिकत नाही, एक नोकरी का नाही तिथे होत. ते रिलायन्सचा शेत आहे तो. आणि मोठ्या प्रमाणात जमिनी, 40,000 एकर जमिनी त्यांनी संपादित केल्या आणि आज इथली शेती संपलेली आहे. भाताचा कोठा रायगड ओळखला जात होता, तिथे आता फक्त भिंती घातलेल्या जमिनी आहेत. जर तुमचा मागचा निर्णय जर असा आहे तर उद्याच्या ह्या शेतकरी विरोधी निर्णयाने तुमची नीती आहे, तुमचं चारित्र्य काय हे लोकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही आणि म्हणून सरकारने आपलं शील गमावलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाला मार्गदर्शनाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मार्गदर्शन केलं. आज जे शेतकरी लढतायत ते शेतकरी खरं म्हणजे 5 एकरच्या पुढचे शेतकरी आहेत, परंतु आपल्याकडे ओबीसी SC शेतकरी आहेत, हे 1 हेक्टर पण जमीन त्यांची नसते. 2 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे आणि बरेच मजूर आहेत, ते भूमिहीन आहेत. यांचा प्रश्नच देशात कोण विचारत नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये तो प्रश्न त्या ओबीसी शेतकऱ्यांना पडत नाही, याचं कारण त्यांच्या मनावर बसलेली गुलामगिरी आहे. म्हणून भंडारी, आगरी, कोळी यांनी सुद्धा फार मोठे पराक्रम पूर्वीच्या सैन्यामध्ये केलेले आहेत. इतिहास लिहिणारे आपले लोक नसल्यामुळे त्यांच्या वतीने इतिहासामध्ये नावच कोणाचं आलं नाही. तानाजी मालुसरे कोळी आहेत, पण ते तानाजी मालुसरे कोळी आहेत असं कोण सांगतच नाही. सगळेजण मिशीवाले, क्षत्रिय, मराठा. बाकीच्या लोकांना काही लढता येत नाही, बाकीच्या लोकांकडे काही पराक्रम नाही. आणि म्हणून सगळ्या मागासलेल्या अत्यंत छोट्या छोट्या जाती आहेत, आदिवासी आहेत, यांच्याकडे सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद असते. छोटंसं मांजर सुद्धा त्याच्यावर हल्ला केल्यानंतर लढतं. कुत्र्यावर सुद्धा तुम्ही हल्ला केला तर कुत्रा चावायला येतो. कावळ्याचं घरटं तोडलं तर कावळा सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये टोची मारतो. म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता प्रत्येक प्राणी मात्रामध्ये. मग त्याचा जो पराक्रम आहे तो पराक्रम इतिहासात नोंदवायचाच नाही, पुस्तकात लिहायचाच नाही. या देशातले पराक्रमी फक्त क्षत्रिय आहेत. या एका कल्पनेपोटी देशाचा वेळोवेळी पराभव झाला. तर प्रत्येकाच्या हातात शस्त्र असतं तर या देशाला कुणी पराभूत करू शकलं नसतं. आणि भीमा कोरेगावने दाखवून दिलं की आम्ही सुद्धा या देशाचे सैनिक आहोत, आम्ही या देशाला वाचवू शकतो, आमच्या मनगडात ताकद आहे. पण तुम्हाला आम्हाला लढवायचंच नसेल तर शेवटी पर्याय आमच्या हक्क अधिकारांसाठी आम्हाला तलवार तुमच्या विरुद्ध घ्यावी लागेल. आणि म्हणून या देशातला समस्त मागासवर्गीय आपल्या इतिहासाचं मूळ शोधायला लागलाय की आमच्यात हा पराक्रम नाही का, आमचा इतिहास काय हे शोधायला लागलाय. म्हणून ठाणे, रायगड, मुंबई हा जो परिसर आहे, अप्रांत प्रदेश, सम्राट अशोकाच्या काळात जगाबरोबर व्यापार करणारे आम्ही लोक आज आमच्या खाड्यांची गटारं झाली, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नौका होत्या, त्यांच्या छोट्या छोट्या बोटी झालेल्या आहेत. आणि हा माणूस विसरून गेला की आम्ही कधी काळी श्रीलंकेला जायचो, कधी काळी आम्ही इजिप्तशी व्यापार करायचो. हा इतिहास विसरून गेला. देशामध्ये यावर लिहिलेलंच नाही, पण जगाच्या साहित्यामध्ये, जगाच्या गॅजेटमध्ये या पराक्रमाच्या नोंदी आजही आढळतात. आणि म्हणून
विमानतळ शाळेच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही. भीमा कोरेगाव सारखी लढाई शाळेच्या पुस्तकात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आगरी कोळी लोक हे प्रमुख होते, कारण त्यांना पोहता येत होतं. आजही मराठा आरमार म्हणून त्याची नोंद होते. जावं त्यांनी समुद्रात पोहायला, खाडीमध्ये उतरून दाखवावं. जमतंय का बघा. आर पाटलांचा एक शिपाई मागे उरणला समुद्रात जहाज बुडालं होतं. त्या जहाज बघायला गेला, तोल सांडला त्याचा, खाली समुद्रात पडला आणि बुडून मेला. त्यावेळी मी सांगितलं, समुद्रावर जाताना किमान पोहता आलं पाहिजे, एवढं क्वालिफिकेशन ठेवा. सगळ्या ठिकाणी आम्ही शूर, हा प्रकारचा अट्टहास, त्या अट्टहासाचा पराभव भीमा कोरेगावच्या लढाईत झालेला आहे. म्हणजे क्षत्रियच शूर असतात हा चुकीचा शब्द प्रयोग आहे. देशाची डिक्शनरी भीमा कोरेगावच्या लढाईनी बदललेली आहे. मागासवर्गीय माणूस सुद्धा शूर आहे. कारण अनेक लोकांना आम्ही क्षत्रिय आहोत हे दाखवण्याची हे लागली होती, अहमहिका सुरू होती की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मराठा आहोत असं सांगण्याचा प्रयत्न सगळे करायचे. आणि मी सांगतो, मी पण राजाराम पाटील आहे, पण मी ओबीसी आहे, मी आगरी आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जमिनी दिल्यात, आम्ही जमीनदार नाही. आम्ही कोणावर हुकूमत नाही गाजवली, आम्ही कोणाचं शोषण नाही केलं, आमच्या स्त्रियांचं पण शोषण केलं नाही. अशा प्रकारच्या विचारांच्या मागासवर्गीय जाती या देशामध्ये आहेत. या जातींना सुद्धा पुढे यायचं आहे. आणि ह्या जातींची जी लढाई ही सामाजिक शोषणाची पण आहे, राजकीय शोषणाची पण आहे, धार्मिक शोषणाची पण आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटला 1956ला सांगितलं, अंतिमता तुमची मुक्ती याच मार्गाने आहे, बुद्धाच्या मार्गाने. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई ही केवळ शस्त्रांची लढाई नाही, तर माणसाला गुलामीतून मुक्त करण्याची लढाई. ही भविष्यात 85% मागासवर्गीयांची, या देशातल्या समस्त मानवतावाद्यांची लढाई आहे. आज आपल्या देशात याला पाठबळ मिळत नाही. जसं भीमा कोरेगावचा स्तंभ इंग्रजांनी उभा केला, तसं या लढायांच्या नोंदी आपल्या इतिहासात किती, युट्यूबला निनाद बेडेकर पासून अनेक इतिहासकार रोज लिहितात, बोलतात. पण ते बुद्धाचा काळ आला की गप्प बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आगरी कोळी कोणीच नाहीत. भीमा कोरेगावच्या लढाईत कोण सैनिक लढले याचं नाव घ्यायला तयार नाहीत. आणि अशा प्रकारचा मारा या युट्यूबवर सगळ्या ठिकाणी व्याख्यानांमध्ये इतिहासकार देत आहेत. आणि अशा वेळी तुमच्यासारख्या रिटायर्ड लोकांना भाषणं करावी लागतील, बोलावं लागेल. कारण ही गुलामगिरी जर आपल्या मुलांमध्ये पेरली गेली तर आपली मुलं कधीच उभी राहणार नाहीत आणि ते समजतील की आम्ही हुशार नाहीत, आम्ही मागे राहणारे लोक आहोत, आम्ही मार खाल्लेले लोक आहोत, मार खाणारे लोक आहोत. आणि हा समज जर डोक्यात घुसला तर हळूहळू माणूस विकृत होईल, मनोरुग्ण होईल. आणि या कोरोनामध्ये हीच अवस्था झालेली आहे की माणसाला कुठंच यश मिळत नाही, कुठलाच व्यापार चालत नाही, कुठला धंदा चालत नाही, नोकऱ्या बंद आहेत, शाळा बंद आहेत. मुलांनी करायचं काय, तरुणांनी करायचं काय, स्त्रियांनी करायचं काय. या परिस्थितीमध्ये भीमा कोरेगावच्या शूरवीरांना वंदन करत असताना आगरी समाजाचा अध्यक्ष, ओबीसीचा नेता म्हणून मी माझी मानवंदना देतो. आपण इथे बोलावून ही बोलायची मला संधी दिली की मी माझं मत व्यक्त केलं. मी विद्वान नाही, पंडित नाही, परंतु या समाजाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक समाजाला बाहेर यायची आज इच्छा निर्माण झाली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जे लोक आहेत राज्यकर्ते या देशातले, त्यांना आम्ही आजही शत्रू मानत नाही. ते आमचे भाऊ आहेत, संविधानिक भाऊ आहेत. पण निश्चितपणे संविधान असताना जर आमचे हक्क अधिकार असतील, ते शिक्षणाचे असतील, आरक्षणाचे असतील, जमिनींचे असतील, पाड्याचे असतील, व्यवसायांचे असतील, तुम्ही नाकारत असाल तर निश्चितपणे अहिंसक संघर्ष, बुद्धाच्या मार्गाने संघर्ष आम्ही इथे निश्चित उभा करू, हे सांगून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.